तर जाऊया आपण मैदानाकडे. चला सामना सुरू करा, वेळ देऊ नका. सलामी जोडी मैदान पाठवायची आहे. मौली किलोन ठाणे संघाची सलामी जोडी मैदानामध्ये मयूर दातीलकर आणि डावाची सुरुवात करेल. मयूर दातीलकर आणि श्रेयस इंदुलकर ही कर कंपनी या ठिकाणी डावाची सुरुवात करते आहे. 4 षटकांचा सामना आहे. अतिशय महत्त्वाचा सामना, कारण यातील जो संघ जिंकेल तो हा अंतिम फेरीमध्ये दाखल होईल. आणि आपण पाहणार आहोत अंतिम फेरीमध्ये कोणता संघ या ठिकाणी आपलं स्थान निश्चित करेल आणि किमान आज घरी जाताना आपल्या नावावर किमान 1 लाखाचं पारितोषिक निश्चित करेल आणि भविष्य चषकाचा मानकरी ठरेल. तर पहिले षटक घेऊन गोलंदाज हुसेन आपल्या बॉलिंग मार्कवर. चार षटकांचा सामना. पहिला चेंडू पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. यावी बॅटच्या पट्ट्यात घेतलं, आडव्या बॅटने खेळलाय, पुलचा फटका पाहायला मिळाला. मिडविकेटला या ठिकाणी पाहूया चौकार. चौकाराने खातं उघडलं गेलं आणि पहिल्या चेंडूवर आक्रमण. पहिल्या चेंडूवर एक मोठं आक्रमण, 4 धावांचं योगदान. दुसरा चेंडू इथे मात्र आपण पाहतात लॉंग ऑफ मध्ये भिरकावलंय. लॉफ्टेड शॉट शेतरी चेंडूर येतोय, पण टोपण चेंडू सीमारेषे पलीकडे. आणखीन एक सुंदर फटका, चौकार, 4 धावा. महेश दातीलकरच्या माध्यमातून आलेल्या 2 खणखणीत चौकार. 8 धावा धाबलकावर. 8 धावा धाबलकावर. 2 चेंडू आणि 8 धावा. जबरदस्त प्रहार यावेळी पाहायला मिळाले. मयूर दातीलकरच्या बॅटमधून आलेल्या 8 धावा, एक मिड विकेट, एक लॉंग ऑन. दरम्यान पुढचा चेंडू यावेळी मात्र अतिशय चांगला चेंडू होता. उजव्या यष्टीच्या काहीसा बाहेर पडलेला, फलंदाला बीट करत चेंडू गेला तो, अर्थात शॉर्ट थर्ड मॅनला. 3 चेंडू आणि 8 धावा. भूषण पाटील यष्टीरक्षक. यावेळी पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा होता. बॅट आणि चेंडू संपर्क तितकासा चांगला नव्हता. इथे आपण पाहिलं पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता, चेंडूवर जातोय. मॅडन लेगबाईचा इशारा पंचांचा म्हणत आपण पाहिलं या ठिकाणी मिलान क्षेत्रामध्ये बॅकअपला चांगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. 1 धावीचं आणखीन एक योगदान. 9 धावा. पहिले षटक मार्गस्थ मैदानामध्ये. हवेतून खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र यष्टीच्या डोक्यावरून चेंडू घोषित क्षेत्रामध्ये, अर्थात शॉर्ट थर्ड मिळाला. 1 धाव, 10 धावा धावपकावर. 10. पहिले षटक मार्गस्थ मैदानामध्ये. प्रथम फलंदाजी करताना मौलिक 11 ठाणे. यावेळी मात्र मोठा फटका, क्षेत्ररक्षक चेंडूर आहे. लॉंग ऑफला सुरेख झेल घेतला गेला. वेल जज. आणि यावेळी पहिला फलंदाज मैदानातून बाहेर. गोलंदाजाला मिळालं हे पहिले यश. एक या धावसंख्येवर श्रेयस इंदुलकर याची खेळी मदत समाप्त झाली. आणि मागचा सामनावीर
या ठिकाणी अर्थातच ज्याने अतिशय अष्टपैलू खेळाच्या जोरावर गेलेले योगदान आहे. भाविश नाईक. तिसऱ्या क्रमांकावर भाविश नाईक आणि षटक मध्ये समाप्त होतोय. नवीन गोलंदाज आर्यन भोईर आपल्या बॉलिंग मार्कवर अतिथी कशाच्या एंड कडून गोलंदाजी सज्ज होईल. 10 धावा आपल्या कावर. पॉवर प्लेचं पहिले षटक समाप्त झालं. आणि नवी षटक घेऊन आर्यन भोईर. पहिला चेंडू या षटकातला. हो, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. डावी यष्टी वाकवली गेली आणि पहिल्या चेंडूवर पहिली सफलता या ठिकाणी मिळाली. दुसरा फलंदाज मैदानातून गमावला आणि काय गोलंदाजी केली. जबरदस्त चेंडूची फेकी. मयूर दातीरकरची खेळी इथे समाप्त झाली. 2 चौकांच्या मधून 9 धावांचं त्यांनी योगदान दिलं होतं. तो फलंदाज मात्र मैदानातून परतलाय आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये किशन देवेंद्र. यशस्वी गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. आर्यन भोईर. पहिली विकेट पहिल्या चेंडूवर प्राप्त केली. त्रिफळा उद्ध्वस्त केला. अचूक टप्प्याची गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. पंचांकडून गाठ घेतोय. नवीन फलंदाज मैदान दाखल किशन देवेंद्र. पुन्हा एकदा पुढचा चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न इथे क्षेत्ररक्षक आहे. आणखीन एक झेल आणि सलग 2 विकेट प्राप्त करण्यामध्ये गोलंदाज यशस्वी. हुसेन याच्या हातामध्ये हा झेल आणि गोलंदाज आर्यन भोईरला मिळालं दुसरं यश. दोन बाद 10 3 गडी बाद 10 धावा धावलकर आल्यात. फलंदाज किशन देवेंद्र देखील 0 धावसंख्येवर परततोय आणि नवीन फलंदाज मैदानात जॉईन होत आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये चांगला फटका. शॉट कव्हरला 1 धावीचे योगदान. घोषित क्षेत्रामध्ये 1 धाव इथे मिळेल आणि बऱ्याच वेळात आलेली 1 धाव. 11 धाव धावपलकावर. आर्यन पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. 10-12 पॉईंटचं रनअप आहे त्याचं. यावेळी पहा चेंडू मात्र 1 धाव घोषित इथे मिळेल. एका धावेच्या माध्यमातून धावपलका धावेने पोहोचल्यात 12. 3 फलंदाज गमावलेत. 12 धावांचे योगदान.
पुढे चेंडू आडव्या बॅटने खेळला चेंडू जातोय तो स्क्वेअर लेगला शेतशे चेंडूवर आहे. चेंडूवर येऊन चेंडूची फेकी करेल तोपर्यंत एक धाव सहजगत्या पूर्ण केली गेली. एक धावीचं आणखीन एक योगदान मिळत आहे. आर्यन दुसरं षटक. तेरा धाव धावफलकावर. पुढे चेंडू यावेळी मात्र गोलच्या बाजूने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. इथे मात्र कव्हर क्षेत्र चेंडूवर येतोय मिड ऑफला तोपर्यंत एक धाव आणखी धावफलकावर. 2 षटकांचा खेळ समाप्त आणि धावा धावफलक आले 14. मौलिक 11 ठाणे आणि शौर्या हर्षित 11 ठाणे यांच्यामध्ये सुरू असलेला हा सामना. प्रथम फलंदाजी करत असताना मौलिक 11 ठाणे संघाची धावसंख्या 14. 2 षटकांची सांगता. शेवटचे 2 षटकं बाकी आहेत. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल आणि झिशान मागच्या सामन्याचा सामनावीर. चार विकेट घेणारा गोलंदाज. पहिला चेंडू या षटकातला डावखरा गोलंदाज पंचांच्या डावीकडून डाव्या हाताने यावेळी मात्र एक धाव घोषित मिळेल. धावफलकावर एकनी बाद 15 धावा. पुन्हा एकदा पुढील चेंडूसाठी यावेळी मात्र डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू स्वैरचा इशारा येतोय. एक धावीचं आणखीन एक गोदान. वाईट प्लस यस 17 धाव धावफलकावर. पुढील चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा स्वैरचा इशारा. वेगाने चेंडू फेकण्याचा प्रयत्न. स्वैरचा इशारा येतोय. एक अधिक एक धाव 19 धाव धावफलकावर. 18 धाव धावफलकावर. 19. आणि हा त्रिफळा उद्ध्वस्त. तिन्ही यष्टी उखडली गेली. उजव्या यष्टी या ठिकाणी पाहिलेत. एक चांगली गोलंदाजी तुम्हाला या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि चौथा फलंदाज मात्र या ठिकाणी गमावलाय. ते मौलिकीने ठाणे संघाने बाद होते फलंदाज भावेशची खेळी मात्र समाप्त झाली आणि 4 गडी बाद धावफलक धावा या ठिकाणी आपण पाहायला मिळाल्या त्या 19. 19 धाव धावफलकावर. नवीन फलंदाज डावखुरा फलंदाज विकी मुंबईकर यावेळी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तिसरं षटक आहे. 19 धावा आतापर्यंत धावफलक आल्या. 4 फलंदाज गमावलेत. मौलिक 11 ठाणे दोन्ही ठाणेच्या ह्या दोन्ही संघ. आणि पाहूया विकी मुंबईकर कशा प्रकारचं योगदान इथे देणार. पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने हा चेंडू पुन्हा एकदा स्वैर. 20. धावफलकात धावालेत ते 20.
75 चेंडूला खेळून काढण्याचा प्रयत्न केला. गोलंदाज स्वतः चेंडू जातो सिली भिडावला, पण तोपर्यंत एक धाव रोखू शकणार. एक धावीचं योगदान इथे मिळेल. 21 धावा धापलकर आल्यात. 4 फलंदाज गमावल्यानंतर आली धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. जिशान 30 षटक. सुंदर चेंडू इथे पाहायला मिळाला. एक धाव या ठिकाणी मिळेल. बावीस 4 बाद 22. दरम्यान अतिशय चांगला वेगवान चेंडू पाहायला मिळाला. भूषण पाटील यांच्या हातामध्ये विसावतोय. निदाव चेंडूचे पुन्हा एकदा सांगता. 30 षटक या ठिकाणी मार्गस्थ मैदानामध्ये. मोठा रनअप. यावी पंचांचा बोट आकाशाकडे पायचीत इथे पाहायला मिळाला. आणखीन एक फलंदाज गमाला. 5वा धक्का बसला तो मौलिक 11 ठाणे या संघाला. 5 बाद धापलकर धावेन पोचल्या त्या 22. आणि फलंदाज या ठिकाणी मैदानातून बाहेर होतोय तो 5वा कोल्हापूरचा करण धुळे. मला कोल्हापूरचं सांगितलं मगाशी. सांगितलं कोल्हापूरचं. तर बदलापूर या परिसरात एका नावाजलेला खेळाडू म्हणून अर्थात करण ढोळेकर. आणि शेवटचे षटक घेऊन गोलंदाज सचिन परमार. शेवटचे षटक 22 धावा धापलकर आल्यात. यावेळी सुरेख चेंडू इथे पाहायला मिळाला. फलंदाजाला पूर्णपणे बीट खेळ चेंडू यष्टीच्या हातामध्ये भूषण पाटील यांच्या जवळ हा चेंडू हातात विसावलाय. निर्धाव चेंडू सांगता. यावेळी चांगला चेंडू आतमध्ये येणारा, फक्त बॅटनी त्याला स्पर्श केला. चेंडूला पॉईंट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. एक धावीचं योगदान. 23 धावा धापलकावर. आणि आता मात्र आपण पुढील चेंडू या ठिकाणी मात्र घोषित क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा धावांचं योगदान. 24. धावा धापलकावर. 5 फलंदाज गमावल्यानंतर आली धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ते मौलिक 11 ठाणे या संघाची. यावेळी मात्र हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पडतो तसेच चेंडूवर सुंदर या ठिकाणी आपण पाहिलं झेल घेण्यामध्ये शेवटी 6वा फलंदाज इथे गमावला. आणि गोलंदाज अर्थात परमारला मिळालं हे एक अतिशय चांगलं यश. सागर क्षेत्ररक्षक कव्हर वाडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एक सुंदर झेल घेतला गेला. फलंदाज या ठिकाणी मैदान परतला. धापलकर धावा आहेत त्या 24. 24. काय तिसऱ्या पंचाने मागणी केली. येस, तिसऱ्या पंचांना पुन्हा एकदा पाचारण करण्यात आलेलं आहे. चला तिसरे पंच. तिसरे पंच चला.
चेंडू ओव्हर स्टेपिंग आहे की नाही ते पाहायचं आहे. ओव्हर स्टेपिंग पाहायचं आहे आपल्याला. आणि फेअर डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी. दरम्यान गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. नवीन फलंदाज मैदानामध्ये अराफ. यावेळी मात्र त्यांनी चांगली गोलंदाजी मगाशी केली होती मागच्या सामन्यामध्ये. अराफ यावेळी अष्टपैलू खेळाडू. 6 फलंदाज गमावलेत आणि 24 धावा धावफलकावर. 6 बाद 24. पुढे चेंडू. यावेळी बॅटच्या पट्ट्या चेंडूला घेतलाय. चेंडू आता पाहायला मिळतो मिड विकेटला. शेतशी चेंडूवर आहे. चेंडूची फेकी करणार तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी सहजगत्या मिळाल्या. तिसऱ्या वेळी फलंदाज धावतो इथे यशस्वी होणार का? तिसरी धाव देखील सहजगत्या पाहायला मिळाली. 27. शेवटचा चेंडू आणि करण यावेळी स्ट्राईकवर असेल. शेवटचा दरम्यान अंतिम चेंडू. यावेळी मात्र सुरेख चेंडू इथे टप्पा टाकला गेला. गोलंदाज फलंदाजाने पूर्णपणे बीट केलं आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ समाप्त होतो. तेव्हा मौलिक इलेव्हन ठाणे संघाने 27 धावा धावफलकावर नोंदवल्यात. 6 गडी बाद आणि 28 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय शौर्य हर्षित इलेव्हन ठाणे या संघासमोर. अर्थात आपण पाहणार आहोत की कोणता संघ विजयी होईल आणि या ठिकाणी अर्थात अंतिम फेरीमध्ये दाखल होईल याचं उत्तर काही क्षणात आपल्याला मिळेल. सामन्यामध्ये समोरच्या कशात पुन्हा एकदा बदल होईल आणि शेवटचं सत्र आपण ऐकणार आहोत अमोल जमदाडे सरांना. 28 धावांचं गरज आहे सामना जिंकायला शौर्य हर्षित इलेव्हन ठाणे संघाला. धन्यवाद. हॅलो हॅलो. धन्यवाद काका म्हात्रे सर. उपस्थित क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समधून मी अमोल जमदाडे. आमदार चषक 2024मध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. मौलिक इलेव्हन ठाणे ज्याने प्रथमतः या मॅचमध्ये फलंदाजी केली आहे. निर्धारित 4 षटकांमध्ये 27 धावांची टोटल, 6 गड्यांच्या मोबदल्यात. 28 धावा या विजयासाठी आवश्यक असतील शौर्य हर्षित इलेव्हन ठाणे क्रिकेट संघाला. अजित मोहिते स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला सुनील चावरी हे 2 विस्फोटक फलंदाज
डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. मागच्या मॅचमध्ये अजित मोहितेने निराश केलं. पहिल्या चेंडूमध्येच तो बाद झाला होता. मात्र त्याची ती उणीव या मॅचमध्ये त्याला भरून काढावी लागेल. 24 चेंडू आणि 28 धावा हे विजयासाठी लक्ष्य आहे. शौर्य हर्षित 11 ठाणे क्रिकेट संघासमोर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. मुनाफ गोलंदाजीसाठी तयार होईल. पहिला चेंडू मुनाफचा अजित मोहितेसाठी. चांगला चेंडू आहे. हलकेच खेड्या पॉईंटच्या दिशेने ड्राईव्ह केले चेंडूला. सुंदर फटका अजित मोहिते. मागच्या मॅचमध्ये पहिल्या चेंडूवरती बाद झाला. मात्र ती चूक यावेळीच्या सामन्यामध्ये त्याने केली नाही आहे. पहिली धाव हलक्या त्याने खेळून काढल्या फटक्यावरती बनवली आहे. अजित मोहितेने स्वतःचं खातं ओपन केलं आहे. पर्यायानं संघाचं खातं देखील ओपन झालंय. बिनबाद 1 असा सावध पवित्रा. 28 धावांच्या उत्तरामध्ये शौर्य हर्षित 11 ठाणे क्रिकेट संघाचा. गोलंदाजी मार्कवरती मुनाफ पुन्हा तयार होईल. डाव्या उजव्या हाताची जोडी सातत्याने डोकेदुखी ठरते ती क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी. सुनील चावरी अजून एक मोठं नाव. स्ट्रायकिंग एंडला तयार. अतिशय चांगला चेंडू गोलंदाज मुनाफच्या माध्यमातून पाहायला मिळाला. जबरदस्त वेगात टाकला गेला चेंडू. निर्धाव चेंडू जर का आले तरच प्रेशर क्रिएट होऊ शकेल या मॅचमध्ये. मुनाफ तयार. स्ट्रायकिंग एंडला बॅटर तयार. इतक्या रात्री अजूनही प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून आमच्या सोबत या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचे देखील मनापासून कौतुक आहे की आपण आमदार चषक 2024च्या निमित्तानं इतक्या रात्री देखील आमच्या सोबत या स्पर्धेचा आपण आनंद घेतात. तुमचे मनापासून खऱ्या अर्थाने कौतुक. मौलिक 11 ठाणे 27 धावा प्रथम बनवलेत. 28 धावांचं लक्ष. 4 षटकांमध्ये शौर्य हर्षित 11 ठाणे समोर. पहिलं षटक आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती आहे बिनबाद 2. अजित मोहितेच्या रडारमध्ये चेंडू आहे आणि यावेळेला मात्र एक सातासोपा झेल सोडला गेलाय लॉंग ऑन बाउंड्रीवरती. अजित मोहितेला मिळालंय जीवनदान. आली आहे 1 धाव. धावसंख्या पुढे सरकली आहे 3 वरती. बिनबाद 3 असा धावफलक. 28 धावांचा पाठलाग करत असताना शौर्य हर्षित 11 ठाणे क्रिकेट संघ. पहिलं षटक. 4 षटकांची ही मर्यादित लढत. संघर्ष आमदार चषक 2024चा तुम्ही आनंद घेतात. राजू दादा शिंदे यांचे मनापासून धन्यवाद द्यावे लागतील आणि त्यांच्या सहकार्यांचे देखील. सुंदर फटका खेळलाय. गॅप मध्ये गॅप शोधलाय आणि हा चेंडू 2 धावांसाठी खेळला गेलाय. 2 धावां धावसंख्या धावफलकावरती बदलली जाणार आहे 5 वरती. षटक क्रमांक पहिलं बिनबाद 5. सुनील चावरी स्ट्रायकिंग एंडला तयार. नॉन स्ट्रायकिंग एंडला अजित मोहिते आणि गोलंदाजी मार्कवरती मुनाफ. फुलटॉस चेंडू खराब. पॉइंटच्या डोक्यावर खेळलाय. डीप कव्हर पॉइंटच्या एरियामध्ये 1 धाव निघणार आहे. 1 धाव. एकेरी धावणी धावसंख्या 6 वरती. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. 18 चेंडूंचा खेळ आहे आणि येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 21 धावांची आवश्यकता आहे. 22 धावा अजून विजयासाठी या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. 18 चेंडू आणि 22 धावा. 28 विजयासाठी धावांची आवश्यकता. 6 धावांची टोटल पहिल्या षटकाच्या सांगते अखेरीस. 18 चेंडू आणि विजयासाठी 22 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आता आपण पाहतोय. अजित मोहिते स्ट्रायकिंग एंडला तयार. अरब शेख गोलंदाजीसाठी आपल्याला स्क्रीनवरती दिसतोय. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर किसन देवेंद्र क्षेत्ररक्षण करत असताना वायडिश लॉंग ऑफला
अरब शेख मागच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी या गोलंदाजाने करून दाखवली आहे. या मॅचमध्ये देखील त्याला विकेट्स मिळवायचे आहेत. अजित मोहिते जर का लवकर बाद झाला तर सामना शेवटपर्यंत रंगताना आपण पाहणार आहोत. ड्राईव्ह केले, गॅप शोधण्याचा प्रयत्न आणि फंबल झाला क्षेत्ररक्षक. जर का चेंडू पहिल्या प्रयत्नात हातामध्ये आला असता तर कदाचित अजित मोहितेला धोका निर्माण झाला असता धावबाद होण्याचा. मात्र तसं घडलं नाहीये. अजित मोहिते आपल्या घरट्यामध्ये सुरक्षित पोचलाय. एक षटक व एक चेंडूचा आतापर्यंत खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती आहे 7. 7 धावा. स्ट्रायकिंग एंडला डावखुरा बॅटर सुनील चावरी साठीचा हा चेंडू गोलंदाज अरब शेखचा ऑफस्टंपच्या बराचसा बाहेर. वाईड बॉल पंच कळवत आहेत. अतिरिक्त धावा आणि धावसंख्या पुढे जाते ती 8 वरती. आता मात्र विजयासाठी 20 धावा आवश्यक असतील. या मॅचमध्ये शौर्य हर्षित 11 ठाणे क्रिकेट संघ, ज्या संघात विस्फोटक खेळाडू आपण पाहतोय अजित मोहिते आहे, सुनील चावरी सारखा एक दर्जेदार खेळाडू, त्याच पद्धतीने खराब क्षेत्ररक्षण झालंय. मौलिक 11 ठाणे क्रिकेट संघाकडून चेंडू क्षेत्ररक्षकाकडनं पुढे सरकला आहे आणि त्या दरम्यान धावसंख्या आपण धावफलकावरती बदललेली पाहतोय 9 वरती. बिनबाद 9. अजित मोहिते तयार. मोठ्या फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातो. यावेळीचा चेंडू देखील खराब आहे. चेंडूची लाईन आणि लेंथ खराब आहे. चेंडूची दिशा खराब आहे. एकेरी धावणी धावसंख्या पुढे जाणार आहे 10 वरती. संघासाठी आता मात्र विजयाची आवश्यकता आहे ती 18 धावांची. 18 धावा अजून या मॅचमध्ये बनवायच्या आहेत. शौर्य हर्षित 11 ठाणे, अजित मोहिते स्ट्रायकिंग एंडला तयार. लेग स्टंपवरचा चेंडू आहे. ताकद झोकली, अक्षरशः तुटून पडला या चेंडूवरती. फलंदाज अजित मोहिते चेंडूला पाठवलंय. स्कोअरलेगेरीच्या बाहेर आलाय. चौकार. चौदा धावा. धावसंख्या धावफलकावरती झळकते. अजून 14ची गरज आहे या मॅचमध्ये विजयासाठी. शौर्य हर्षित 11 ठाणेला. दोन्ही ठाणे परिसरातील संघ एकमेकांच्या विरोधात. मौलिक 11 ठाणे आणि शौर्य हर्षित 11 ठाणे हे 2 तगडे संघ, त्यांची ग्रंथिका जुळली गेली आहे आजच्या रजनीमधील अंतिम लढतीमध्ये. थंडीचं वातावरण, प्रचंड थंडी आजच्या रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. रात्रीमध्ये जवळपास 3:15 वाजून गेलेले आहेत आणि इतक्या वेळानंतर देखील प्रत्यक्ष मैदानावर आणि यूट्यूबच्या माध्यमातून अजून बरेच सारे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. ओरपी चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा मोह आवडता आला नाहीये. अजित मोहितेला आली आहे विकेट्स, मिळाला पहिला धक्का. फलंदाजी करत असतानाच शौर्य हर्षित 11 ठाणे क्रिकेट संघाला धावफलक आहे. धावफलकावरती 14. विजयासाठी अजून 14ची गरज या मॅचमध्ये. चौदा चेंडू व विजयासाठी 14 धावांची आवश्यकता. शौर्य हर्षित 11 ठाणेला. सागर रणपिसेची वर्णी लागली आहे 3ऱ्या क्रमांकावरती, जो विराट कोहलीचा क्रमांक आहे भारतीय क्रिकेट संघाचा, आणि याच क्रमांकावरती फलंदाजीसाठी दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये सागर रणपिसे. सागर रणपिसे स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने जात असताना आपण पाहतोय सुनील चावरी नॉन स्ट्रायकर एंडला आहे. बाद झालेला फलंदाज अजित मोहिते. आणि तुम्ही पाहताय ठाणे जिल्ह्यातील मानाची क्रिकेट स्पर्धा आमदार चषक 2024. सागर रणपिसेसाठी हा चेंडू लेन बॉल टाकला गेलाय. हलके स्लाइस केले चेंडूला.
स्पर्धेच्या घोषित क्षेत्रामध्ये 1 धाव निघाली आहे. धावसंख्या पुढे सरकली आहे. पंधरा. आता मात्र 13ची गरज आहे. या मॅच मध्ये विजयासाठी अजित मोहिते माघारी परतलाय. एक विकेट जर का अजून आली तर मॅच शेवटपर्यंत देखील जाऊ शकेल. डॉट चेंडू आलाय अरबचा. आता मात्र निर्धाव चेंडूने धावसंख्या धावफलकावरती थांबली आहे ती 15. येणारे चेंडू आहेत या मॅच मध्ये. येणारे चेंडू आहेत या मॅच मध्ये 12 आणि येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि विजयासाठी 13 धावा हे समीकरण शौर्य हर्षित 11 ठाणे समोर मौलिक 11 ठाणे क्रिकेट संघाच्या विरोधात. चला टीम मीटिंग्स अजिबात घ्यायची नाहीये. लगेच सामन्याला सुरुवात करा. 12 चेंडूंचा खेळ आहे. अजित मोहिते माघारी परतलाय. सुनील चावडी मैदानामध्ये फलंदाजी करत असताना आणि त्याच्या साथीला सागर रणपिसे ही 2 मोठी नावं टेनिस क्रिकेटमधील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज बहुधा सलमानकडे चेंडू सुपूर्द केला जाईल. चला लगेच सामन्याला सुरुवात करूयात. 12 चेंडू 13 धावा असं समीकरण. सुनील चावरी स्ट्रायकर एंडला तयार आणि गोलंदाजी मार्कवरती सलमान. 12 चेंडू 13 धावा हे समीकरण. सलमान समोर डावखुरा फलंदाज सुनील चावरीसाठी अकोटपद चेंडू आणि पुल केलंय. या चेंडूला पाठवलंय स्पर्धेच्या घोषित क्षेत्रात. आलाय 2 धावांचा फटका. धावसंख्या धावफलकावरती पुढे जाते 17. 11 धावांची अजून गरज या मॅच मध्ये. 11 चेंडू व 11 धावा हे समीकरण असेल विजयासाठी. झेल टिपण्याची संधी. डावखुरा फलंदाज सुनील चावरीने झेल दिलाय. क्षेत्ररक्षक किशन देवेंद्रच्या हातामध्ये आली आहे विकेट्स. मिड विकेट क्षेत्रात सापडलाय. सुनील चावरी तंबूच्या आश्रयाला परतलाय दुसऱ्या गड्याच्या रूपाने. धावसंख्या धावफलकावरती 17. विजयासाठी अजून 11 धावांची गरज. 10 चेंडूंचा खेळ. नवी मुंबई तुर्बे परिसरातील फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय भूषण पाटील, जो डावखुरा विस्फोटक खेळाडू आहे. सामना चुरशीचा व्हावा ही अपेक्षा आपण वर्तवतोय कॉमेंट्री बॉक्स मधून. सामना कदाचित शेवटपर्यंत जाईल का हे देखील बघावं लागेल. भूषण पाटील तयार झालाय. आल्या आल्या फटका खेचलाय आणि लॉंग ऑन बाउंड्रीवरती सापडलाय. भूषण पाटिल, कहानी में आया है ट्विस्ट. सामना बदलना रहेगा. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, ये तो सिर्फ टेलर है. पिक्चर अभी बाकी है. विकेट्स आली आहे. 17 धावांवरती आलाय अजून एक विकेट्स. सलगचे 2 चेंडू 2 विकेट्स मिळवून देत आहेत ते सलमानला. आतापर्यंत सलमानने टाकले 3 चेंडू. पहिल्या चेंडूवरती आली 2 धाव आणि लगातारचे 2 चेंडूमध्ये आली आहे विकेट्स. एकंदरीत 17 वरती दुसरा धक्का मिळालाय फलंदाजी करणाऱ्या शौर्य हर्षित 11 ठाणे क्रिकेट संघाला. आणि समीकरण मात्र बदललंय.
9 चेंडू विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. बिलाल राजपूत मैदानामध्ये दाखल झालाय. समीकरण सातत्याने बदलत असताना आपण पाहतोय अंतरिम 9 चेंडूंचा खेळ. 9 चेंडूंमध्ये 11 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत शौर्य हर्षित ठाणे क्रिकेट संघाला. सुंदर फटका खेळलाय. किशन देवेंद्र स्क्रीनवरती आलाय. ड्राईव्ह केले चेंडूला विथ अलंकार पेठचा फटका. एकेरी धाव निघाली आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती 18-28 धावांची गरज असताना 8 चेंडू आणि विजयासाठी 10 धावा हे समीकरण आहे मॅच मध्ये. 8 चेंडू 10 धावा. गोलंदाज तयार, बॅटर तयार. चांगला चेंडू, जबरदस्त चेंडू पाहायला मिळालाय. मिनी हेलिकॉप्टरला उडवायचं आहे स्ट्रायकिंग एजच्या बॅटरला आणि सागर रणपिसेची खेळी झाली आहे समाप्त. बॅकवर्ड स्क्वेअरला क्षेत्ररक्षक होता. बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये हा झेल टिपला गेला आणि समीकरण तुम्ही पाहताय एका विकेट्सने पुन्हा एकदा बदललंय. येणारे चेंडू या मॅच मध्ये आता मात्र असतील 7 चेंडूंमध्ये विजयासाठी 10 धावांची आवश्यकता आहे. 4 गड्यांच्या मोबदल्यात 18 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यात 18 धावा. 7 चेंडूंचा खेळ आहे आणि येणाऱ्या 7 चेंडूंमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 10 धावा हे समीकरण कौतुक करावं लागेल गोलंदाज सलमानचं. पहिल्या चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर 3 विकेट्स मिळवत 1 धाव त्याने खर्च केली. एकंदरीत 3 धावा आणि 3 विकेट्स देखील मिळवलेत. समोर खेळण्याचा प्रयत्न व्ही झोन मध्ये. डॉट चेंडू आलाय. 6 चेंडूंचा खेळ आहे आणि 6 चेंडूमध्ये विजयासाठी 10 धावांची आवश्यकता आहे. शौर्य हर्षित 11 ठाणेला वाटलं होतं की सामना एकतर्फी होईल, एका बाजूने झुकेल, मात्र शेवटपर्यंत हार मानली नाहीये मौलिक 11 ठाणे क्रिकेट संघाने. लढत असताना शौर्य हर्षित 11 ठाणेच्या समोर जबरदस्त खेळाचं प्रदर्शन. गोलंदाजीमध्ये सलमान आणि त्याच्या साथीला आपण पाहिलं मुनाफ ज्याने 6 धावा खर्च केल्या पहिल्या षटकात. त्यानंतर 9 धावा खर्च केल्या गेल्या. अरब शेख ने 9 धावा खर्च केल्या आणि अवघ्या 3 धावा सलमानने खर्च केल्या. एकंदरीत 3 षटकांमध्ये आले आहेत 18 धावा. 6 चेंडूंचा खेळ आहे आणि 6 चेंडूंमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. कोणाचा वेळ चांगला असणार आहे आणि कोणाचा खेळ चांगला होणार आहे या मॅच मध्ये. वेळ कधी बदलेल याचा काही नेम नसतो. मग ती चांगली असो वा वाईट, वेळ नक्की बदलते जीवनामध्ये. मात्र तुमच्यामध्ये जिद्द संघर्ष करण्याची असावी लागते आणि ती जिद्द यावेळेला दाखवत असताना क्षेत्ररक्षण करणारा संघ. 6 चेंडूंचा खेळ आहे. 10 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये विजयासाठी. शौर्य हर्षित 11 ठाणे त्याच्या समोर मौलिक 11 ठाणे क्रिकेट संघ जो बॅकफुट वरती होता. अवघ्या 27 धावा. त्यानंतर मात्र संघर्ष केला, लढलेत या मॅच मध्ये. एक टप्पा चेंडूने घेतलाय मिड विकेट एरिया दरम्यान. चेंडू आणि दुसरी धाव झटपट वेगाने मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केली गेली आहे. समीकरण पुन्हा एकदा बदलणार आहे. येणारे चेंडू असतील 1 शॉट रन. 1 धाव टोटल मध्ये कमी येईल. 5 चेंडू आणि विजयासाठी 9 धावा या मॅच मध्ये बनवायचे आहेत. 5 चेंडू 9 धावा हे समीकरण शौर्य हर्षित 11 ठाणे क्रिकेट संघासमोर. 5 चेंडूंचा खेळ आहे. 5 चेंडू आणि विजयासाठी 9 धावा हे समीकरण आहे. राजू दादा शिंदे साहेबांचे मनापासून धन्यवाद असणार आहेत. नेत्रदीक्षक क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आणि एक जबरदस्त तगडा मोठा खणखणीत फटका. फलंदाज
बिलाल राजपूतच्या बॅट मधून सामन्याला टर्न करणारा फटका. दुसरा षटकार या स्पर्धेमधला फलंदाज आपण जर पाहिलं तर बिलाल राजपूतच्या बॅट मधून धावसंख्या पुढे सरकली आहे. धावसंख्या धावफलकावरती 25. आता मात्र अवघ्या 3 धावांची गरज आहे. 4 चेंडू 3 धावा. हलक्या हाताने खेळलाय, सॉफ्ट हँडेड शॉट, 1 धाव आली आहे. 3 चेंडूंचा खेळ आहे. विजयासाठी अजून 2 धावांची गरज आहे. ऑस्ट्रेलियन स्टाईलने तुम्हाला क्षेत्ररक्षण सजवावं लागेल, कारण आता फलंदाजी करणारा संघ धोका पत्करणार नाहीये. त्याला 1 धावा बनवायचे आहेत. दुसऱ्या बाजूला एका विकेटची आवश्यकता आहे. 1 चेंडू डॉट आला तरी देखील प्रेशर येऊ शकेल या मॅच मध्ये. 3 चेंडूंचा खेळ आहे आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर अवघ्या 2 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू आणि 2 धावा हे समीकरण डाव्या उजव्या हाताची जोडी सातत्याने क्षेत्ररक्षण बदलण्यास भाग पाडते. डावखुरा फलंदाज स्ट्रायकर एंडला आता मात्र तयार होईल. भार्गव तयार आणि त्याच्या समोर गोलंदाज तयार आहे. यावेळेला ताकद दिली आहे फटक्यामध्ये आणि चेंडूला भिरकवून दिलंय, पाठवलंय मिड विकेट एरियाच्या बाहेर. आलाय चौकार, मिळालाय विजय. शौर्य हर्षित 11 ठाणेला. MS धोनी स्टाईलने संपवला हा सामना. मौलिक 11 ठाणे झालाय पराभूत आणि विजय मात्र संपादन करतोय. शौर्य हर्षित 11 ठाणे विजयी चौकार आलाय. तो डावखुऱ्या फलंदाज भार्गवच्या बॅट मधून सामन्याला संपवलंय आणि विजय मिळवत जल्लोष सेलिब्रेशन देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. ते शौर्य हर्षित 11 ठाणे संघाच्या वतीने मौलिक 11 ठाण्याचं देखील कौतुक करावं लागेल. चांगली फाईट, कमी टोटल असून देखील चांगली फाईट दिली शौर्य हर्षित संघासमोर मौलिक 11 ठाण्याने. दोन्ही संघांचे मनापासून कौतुक आणि या मॅचचा सामनावीर पुरस्कार अशा प्रकारे या ठिकाणी अंतिम फेरीमध्ये दाखल झाला या शौर्य हर्षित 11 ठाणे संघ. या संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि सामन्याचा मानकरी या ठिकाणी ठरेल बिलाल शेख. याला या ठिकाणी सामन्याचा मानकरी म्हणून आपण पार्थिव सन्मानित करूया. चला बिलाल शेख यांना विनंती, आपण यायचंय लगेच आणि सामन्याचा मानकरी म्हणून पारितोषिक देण्यासाठी आपण आमंत्रित करूया आमचे आदरणीय संदीपजी मिलकर या सरांना, की बिलालला या सामन्याचा सामनावीर म्हणून पार्थिव आपण सन्मानित करूया. बिलाल याला विनंती, आपण लगेच यायचं आहे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी दुसरा रात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी अर्थातच गालबोट न लागते क्रिकेट स्पर्धा संपन्न होते. उद्या मात्र दिवस रात्र क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. तर बिलाल याला पुन्हा एकदा सामन्याचा मानकरी म्हणून पारितोषिक देऊन आम्ही सन्मानित करत आहोत. संदीपजी सरांच्या शुभ हस्ते. वेल्डन. अंतिम फेरीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. अंतिम फेरीसाठी हार्दिक शुभेच्छा. आणि अशा प्रकारे आजची ही रात्र, दुसरी रात्र संघर्ष आमदार चषक 2024 ही क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी समाप्त होतोय. उद्या संध्याकाळी पुन्हा भेटणार 8:30ला महिलांचं क्रिकेट स्पर्धा सुरू होईल. आपण भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार, शुभरात्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.